नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। काल घरचे मसाले तर भरून झाले, पण घरातली भाजी मात्र सगळी संपली होती। काल संध्याकाळपासून मार्केटला निघालो होतो, पण मार्केटला जाता जाता आम्हाला रात्रच झाली। रात्री 8च्या नंतर आम्ही मार्केटला गेलो, तरी सुद्धा भाजी आम्हाला खूप मस्त अशी ताजी मिळाली होती। तर आज बऱ्याच भाज्या आणल्या होत्या आणि या भाज्या साफ करायला आणि धुवायला वगैरे मला खूप वेळ लागणार होता, म्हणून मी पहिले भाज्या वगैरे साफ करून घेतल्या आणि कृपाने आणि कृपाच्या पप्पाने इथे मस्त अशी बुर्जी तयार केली। तर ज्या भाज्या धुवायच्या होत्या त्या धुवून ठेवल्या आणि पालेभाज्या वगैरे मी साफ करून डब्यांमध्ये पॅक करून ठेवल्या। भाज्या जर अशा निवडून वगैरे ठेवल्या तर ते भाजी करताना पण सोपं जातं आणि भाज्या लवकर खराबही होत नाही। तर कालचा दिवस जाऊन आजची सकाळ झाली आणि आज मी सकाळी जरा उशिरा सुटली। आज सॅटरडे मुळे मुलींना स्कूलला सुट्टी होती आणि मिस्टरही थोडे लेट कामाला जाणार होते। तर मिस्टरांना फक्त चहामध्ये घावणे दिले आणि त्याच्यानंतर मी वर्कआउट करून घेतला। तर काल मार्केट मधून जे मशरूम आणले होते तर त्याचीच मी आज भाजी करायला घेतली। तर आमच्या इथे भिवंडी साईडला लग्न कार्यांमध्ये अशी मशरूम आणि डाळ पालकची भाजी असते, जी आम्हाला खूप जास्त आवडते। तर ही भाजीची काही मी रेसिपी कुठे पाहिली नव्हती, पण अंदाजे भाजी मी ही केली होती, पण भाजी मात्र खूप छान झाली होती। तर चला आज मस्त अशी मशरूमची भाजी करून छान असं जेवण केलं आणि त्याच्यानंतर बाकीची कामं आवरून घेतली।